नमस्कार मित्रांनो, नोबेल पुरस्कार 2023 ऑक्टोबर 2023 मध्ये बहुतांशी नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. अलीकडेच म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. TCS IBPS परीक्षेमध्ये काठिण्य पातळी समान राखण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी आपण शांतता पुरस्कार, साहित्य पुरस्कार किंवा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला तर ते लक्षात ठेवत होतो, परंतु आता साही पुरस्कार आणि सर्व मानकरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचं कार्य, त्यांची कामगिरी काय आहे तेही माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण थोड्याशा जलद रीतीने फक्त या पुरस्कारांची माहिती घेणार आहोत, म्हणजे यंदाच्या मानकऱ्यांची. तर वैद्यकशास्त्राचा पुरस्कार कॅटालिना कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना देण्यात आला. न्यूक्लियोसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित संशोधनासाठी. या शोधामुळे काय झालं तर कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस, आपण नाव ऐकलं असेल, ती विकसित करण्यात यांच्या संशोधनामुळे मदत झाली. त्यामुळे त्यांना यावेळेसचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार, चेहरे लक्षात ठेवले तर आपल्याला नावं लक्षात ठेवणं थोडं सोपं जातं. पियरे अगोस्टिनी, फेरे क्राउज आणि ॲन लव्हलियर यांना मिळाला. कशासाठी मिळाला तर इलेक्ट्रॉन डायनॅमिक्स इन मॅटर संबंधित संशोधन कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केल्याबद्दल आणि प्रकाशाच्या ॲटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतीसाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. भौतिकशास्त्राचा म्हणजेच फिजिक्सचा नोबेल पुरस्कार 2023चा. त्यानंतर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार देखील तिघांना मिळालेला आहे. तर तो आहे माओगी बावेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्सी एकिमोव यांना मिळालेला आहे. तर कशासाठी मिळालेला आहे तर क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषण यासाठी. एक लक्षात घ्या, जर आपण पुरस्काराचं क्षेत्र आणि तो का देण्यात आला, म्हणजे कोणत्या संशोधनासाठी तो पुरस्कार देण्यात आला हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला नावं देखील लक्षात राहणं त्या दृष्टीने सोपं जातं. तर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार या तिघांना मिळाला. माओगी बावेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्सी एकिमोव यांना मिळाला. क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषण यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. क्वांटम डॉट्स आकाराने अतिशय सूक्ष्म असतात. ते नॅनो क्रिस्टल्स असून 1 मिलीमीटरच्या काही दशलक्ष भागाच्या आकारात असतात, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांचा आकार त्यांचे गुणधर्म ठरवतो. क्वांटम डॉट्समध्ये अनेक आकर्षक आणि असामान्य गुणधर्म आहेत. कोणता गुणधर्म आहे महत्वाचा तर त्यांचा आकारच इतका लहान असतो की त्यांचे रंग देखील त्यांच्या आकारानुसार वेगवेगळे असतात. ते रासायनिक अभिक्रिया उत्प्रेरित करतात. त्यांचा जो प्रकाश असतो तो अतिशय स्पष्ट प्रखर असतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनसाठी तो जे काही ट्यूमर टिश्यू आहेत, ऊतक आहेत, तो प्रकाशित करू शकतो. त्यामुळे त्याला ते स्पष्टपणे दिसले जातात. म्हणून कर्करोगाचे निदान आणि प्रायोगिक उपचार पद्धती या बाबतीत देखील हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे. ही एक इलेक्ट्रॉन बेटे असतात, कारण इलेक्ट्रॉन मर्यादित असतात यामध्ये. त्यामुळे तर ती टेलिव्हिजन स्क्रीन पासून औषधापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये उपयुक्त असलेले वैशिष्ट्य प्रदर्शित करतात हे क्वांटम डॉट्स. क्वांटम डॉट्स म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन बेटे असल्याप्रमाणे ते असतात आणि त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म अनेक क्षेत्रात आता आपल्याला उपयोगी पडत आहेत. तर लक्षात घ्या, रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार तिघांना मिळाला. माओगी बावेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्सी एकिमोव यांना. पुढचा पुरस्कार आहे साहित्याचा. हा एकाच व्यक्तीला मिळाला आहे, त्यामुळे महत्वाचा तर आहेच आहे. जॉन फॉसे नॉर्वेजियन लेखक आहेत. त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांसाठी आणि गद्यासाठी जे साध्या शब्दात अव्यक्त मानवी भावनांना, म्हणजे अनसेएबल भावना ज्या आहेत, अव्यक्त मानवी भावनांना आवाज देण्याचं काम करतं त्यांचं साहित्य. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी उपहासात्मक शैलीतील लिखाण एका वेगळ्या शैलीत लिहिलं. त्यांची हीच शैली पुढे फॉस मिनिमलिझम या नावाने ओळखली जाऊ लागली. तर साहित्याचा नोबेल पुरस्कार जॉन फॉसे या नॉर्वेजियन लेखकाला यंदा देण्यात आलेला आहे. त्यांचं साहित्य काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ते देखील माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. पुढचा पुरस्कार शांततेचा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहम्मदी या इराणमधील महिला अत्याचाराविरुद्ध लढा देणाऱ्या महिलेला मिळालेला आहे. इराणमधील महिलांच्या हक्कासाठी काम केलेल्या नर्गिस यांना सरकारने अटक केली. इराण सरकारच्या विरोधात प्रोपोगंडा पसरवण्याच्या आरोपाखाली त्यांना 31 वर्षाचा तुरुंगवास आणि 154 चाबकाचे फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली. 51 वर्षाच्या नर्गिस या अजूनही इराणमधील तुरुंगात कैद आहेत. हा पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आता हा पुरस्कार देखील यंदा महत्वाचा आहे, जो की अर्थशास्त्राचा किंवा इकॉनॉमिक्सचा पुरस्कार आहे. तो का महत्वाचा आहे तर तो यंदा महिलेला मिळालेला आहे आणि एकच मानकरी आहे या पुरस्काराची. या पुरस्काराला रिगेस स्विस बँक पुरस्कार असंही म्हटलं जातं. क्लॉडिया गोल्डिन यांना मिळाला. त्यांनी शतकानुशतके महिलांच्या कमाईचे आणि म्हणजेच उत्पन्नाचे आणि श्रमिक बाजारातील सहभागाचे पहिले सर्वसमावेशक विश्लेषण सादर केले. त्यांचं संशोधन आपणासमोर बदलाची कारणे तसेच उर्वरित लैंगिक तफावत म्हणजे स्त्री पुरुष तफावत जी या बाबतीत आढळते त्याचे मुख्य स्रोत कारण प्रगट करते.
त्यांचे पथदर्शक कार्य गेल्या 200 वर्षातील श्रमिक बाजारपेठेतील महिलांच्या सहभागावर प्रकाश देखील टाकते. तसेच पुरुष आणि स्त्रिया यांच्या वेतनातील तफावत का टिकून राहते याचेही ते विश्लेषण करते. तसेच उच्च उत्पन्न असलेल्या देशातील अनेक स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगले शिक्षित असण्याची शक्यताही त्यांच्या संशोधनातून त्या व्यक्त करतात. त्यांचे संशोधन जरी अमेरिकेवर केंद्रित असले तरी त्याचे निष्कर्ष इतर अनेक देशांना देखील लागू होतात. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला ठरल्यात, हेही महत्वाचं आहे. पहिल्या 2 कोण आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रश्न असाही येऊ शकतो की खालीलपैकी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या महिला कोणकोणत्या आहेत किंवा खालीलपैकी कोणती नाही. त्यावेळेस आपल्याला ते माहित असणं गरजेचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तेही सांगा किंवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. एक आर्थिक इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून गोल्डीन यांच्या संशोधनामध्ये महिला कामगार उत्पन्नातील लैंगिक तफावतीचे म्हणजे स्त्री पुरुष यांच्यामध्ये असणाऱ्या उत्पन्नातील तफावतीचे, उत्पन्नातील असमानता अर्थात तांत्रिक बदल, शिक्षण आणि स्थलांतर यासह विविध विषयांचा समावेश आहे. त्यांचे बरेचसे संशोधन भूतकाळाच्या दृष्टिकोनातून वर्तमानाचा अर्थ लावणे म्हणजे भूतकाळाच्या परिप्रेक्ष्यातून वर्तमानाचा अर्थ लावणे आणि वर्तमानातील समस्यांचे मूळ शोधणे हे आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील महिलांच्या भूमिकेचा अभ्यास करण्यात गोल्डीन अग्रगण्य आहेत. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. ही 2 महत्वाची पुस्तकांची नाव तुम्ही लक्षात ठेवा. अंडरस्टँडिंग द जेंडर गॅप अँड इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ अमेरिकन वुमन, ऑक्सफोर्डनी प्रकाशित केलेलं पुस्तक 1990 मध्ये, आणि करिअर अँड फॅमिली वुमन सेंच्युरी लॉंग जर्नी टुवर्ड्स इक्विटी, प्रिस्टन युनिव्हर्सिटी प्रेसनी 2021 मध्ये. म्हणजे अगदी अलीकडचं पुस्तक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये. तर तुम्ही हे मानकरी आणि त्यांची कामगिरी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आगामी सर्व परीक्षेमध्ये नोबेल पुरस्कारावर प्रश्न असणारच आहे. त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये आपण हा व्हिडिओ जलद गतीने केलेला आहे की आपल्याला सर्व मानकरी लक्षात यावेत, त्यांची कामगिरी लक्षात यावी आणि त्यांचं क्षेत्र देखील आपल्या लक्षात राहावं. आता अगदी थोडक्यात आपण या पुरस्कारांची पुन्हा एकदा रिव्हिजन करू. क्षेत्र, मानकरी, कामगिरी किंवा शोध. वैद्यकशास्त्राचा पुरस्कार mRNA लस याच्या संशोधनासाठी कॅटॉलिन कारिको आणि ड्यू वेसमन यांना. भौतिकशास्त्राचा पुरस्कार इलेक्ट्रोडायनॅमिक्स इन मॅटर याच्या संशोधनासाठी पियरे ऑगस्टिनी, फेरेक रॉज आणि ॲन लहुलियर यांना. रसायनशास्त्राचा क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषण यासाठी मौंगी बावेडी, लुई ब्रुस आणि अलेक्सी इकिमोव यांना. तर साहित्याचा पुरस्कार जॉन फासे यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकासाठी आणि गद्यासाठी जे मूक मानवी भावनांना आवाज देतात. शांततेचा पुरस्कार नरगस मोहम्मदी यांना. इराणमधील महिला अत्याचाराविरुद्ध त्यांनी लढा दिला यासाठी. तर अर्थशास्त्राचा पुरस्कार जो आहे तो क्लॉडिया गोल्डीन यांना श्रमिक बाजारातील महिलांच्या योगदानाबद्दलचे आकलन जे त्यांनी आपणास करून दिले, तसेच श्रमिक बाजारपेठेतील लैंगिक तफावतीचे प्रमुख चालक म्हणजे की ड्रायव्हर्स त्यांनी उघड केले. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला ठरल्या. तर या पुरस्कारामध्ये जर तुम्ही आता पाहिलं तर या ठिकाणी वैद्यकशास्त्राचा पुरस्कार, भौतिकशास्त्राचा, रसायनशास्त्राचा, साहित्याचा, शांतता आणि अर्थशास्त्राचा पुरस्कार यामध्ये किती महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे तेही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण नोबेल पुरस्कार 2023च्या किती महिला मानकरी ठरल्या असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. आजचा हा थोडासा गतीने केलेला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील ते त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपलं जे विनायक गॅस स्टडी ॲप आहे तेही तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला बरीच उपयुक्त माहिती आपण देत राहणार आहोत. धन्यवाद.